श्री स्वामी समर्थ. भाग 1. दृष्टीच्या आरंभी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची उत्पत्ती झाली. त्यामध्ये शिव हे सहाकर्ता म्हणून ओळखले जाऊ लागले. भाग 2. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्या श्रेष्ठतेचा वाद निर्माण झाला. भाग 3. वाद मिटवण्यासाठी अचानक एक प्रचंड अग्निस्तंभ प्रकट झाला. भाग 4. तो अग्निस्तंभ म्हणजे शिवलिंग होते ज्यांचा आरंभ आणि अंत दिसत नव्हता. भाग 5. विष्णू वरच्या दिशेने तर ब्रह्मा खाली दिशेला त्यांचा शोध घेऊ लागले. भाग 6. दोघांनी त्यांच्या अग्निस्तंभाचा शेवट सापडला नाही. भाग 7. तेव्हा त्या भागातून भगवान शिव प्रकट झाले. भाग 8. शिवाने सांगितले की ते परमेश्वर आहेत आणि सृष्टीचे खरे अधिपती आहेत. भाग 9. त्या दिवशी फाल्गुन कृष्ण चतुर्थी होती. तीच महाशिवरात्री मानली जाते. भाग 10. या दिवशी जो कोणी भक्तभावाने शिवपूजा करतो त्यांचे सर्व पाप नष्ट होतात. भाग 11. एकदा एक जंगलात एक गरीब शिकारी राहत होता. भाग 12. महाशिवरात्रीच्या दिवशी तो शिकार शोधत फिरत होता. भाग 14. रात्री त्याला काही शिकार मिळाली नाही म्हणून तो एका बेलाच्या झाडावर चढला. भाग 14. त्यांच्या खाली एक शिवलिंग होता पण त्याच्या कल्पना नव्हती. भाग 15. जागरण करताना तो बेलपत्र तोडून खाली टाकत होता. भाग 16. ती बेलपत्रे शिवलिंगावर पडत होती आणि तीच पूजा ठरली होती. भाग 17. उपाशी राहिल्यामुळे त्याकडून नकळत उपाशीही झाला. भाग 18. संपूर्ण रात्र तो जागच राहिला म्हणजे जागरण पूर्ण झाले. भाग 19. पहाटे त्यांचे अंतःकरणात करुणा जागृत झाली आणि त्यांचे शिकार न करण्याचा निर्णय घेतला. भाग 20. भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना मोक्ष प्रदान केले. भाग 21. या कथेतून शिकवण मिळते की भक्ती मनापासून असावी. भाग 22. नकळत केलेली शिवभक्ती ही फलदायी ठरते. भाग 23. महाशिवरात्रीला उपवास, रुद्राभिषेक आणि ओम नमः शिवाय जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. भाग 24. या दिवशी रात्रभर जागरण करून शिवमहिमा ऐकणे पुण्यकारण आहे. भाग 25. महाशिवरात्री ही आत्मशुद्धी, संयम आणि श्रद्धेचा रात आहे. शिवकृपेने जीवनातील अंधार दूर होता आणि आध्यात्मिक प्रकाश प्राप्त होते. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.